उन्हाळी वाळवणातील दुसरा प्रकार मी केला आहे तो म्हणजे उपवासाचे बटाटा साबुदाणे कुरकुरे। वर्षभर टिकणारे हे उपवासाचे कुरकुरे खायला तर खूप छान लागतात, शिवाय दुप्पटही फुलतात। हे मी अगदी साधे केलेले आहेत। फक्त बटाटे, साबुदाणा, मीठ आणि पाणी घालून कमी साहित्यात जवळजवळ 1.5 किलोचे कुरकुरे केलेले आहेत, कारण मला पुढे तिखट सुद्धा करायचे आहेत, म्हणून मी इथे साधेच केलेत। या स्टिक पूर्ण वाळल्यानंतर तुम्ही त्याचे बारीक तुकडे करून डब्यांमध्ये स्टोअर करू शकता किंवा तुम्हाला मोठे हवे असतील तर तसेच ठेवू शकता। तर या कुरकुऱ्यांमध्ये तुम्हाला जर जिरं आणि चिली फ्लेक्स ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता। मी आधी सांगितल्याप्रमाणे वाळवणाच्या पदार्थांमध्ये कधीही तूप किंवा तेलाचा वापर करत नाही, कारण जर वापर केला तर पदार्थांचा 2 ते 3 महिन्यांमध्ये वास येतो आणि ठेवलेल्या डब्यामध्ये सुद्धा तेल होतं। म्हणून हे करून झालंय माझं आधी, म्हणून सांगतेय। सगळ्यात आधी आदल्या दिवशी मी एका पातेल्यात घेतले 3 वाट्या भरून साबुदाणे। हे अर्धा किलोच्या वरती आहेत। मग साबुदाणे स्वच्छ पाण्याने 3दा धुवून घेतले आणि साबुदाण्यामध्ये आपलं बोट बुडेल म्हणजे 1 इंच एवढं पाणी घालून झाकण ठेवून दिलं। दुसऱ्या दिवशी साबुदाण्याचे झाकण काढून बघितलं तर बघू शकता प्रत्येक दाणा दाणा हा मोकळा झालाय आणि व्यवस्थित भिजलेत। आता याच्यासाठी फक्त एक वाटी तेवढी सेट करून घ्या। आता सेम वाटीने 2 वाटी साबुदाणे मी आधी वेगळे एका प्लेटमध्ये काढून घेतले। दुसरीकडे अर्धा किलो बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतली। बटाटे गार होऊ द्यात। आता लगेच एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यात थोडं साबुदाणा आणि सेम वाटीने 1 वाटी पाणी घालून मिक्सरमधून साबुदाण्याची पेस्ट करून घेतली। अशाच प्रकारे मी राहिलेल्या सगळ्या साबुदाण्याची पेस्ट करून घेतली। बघू शकता मिश्रण व्हिडिओमध्ये। आता पातेलं घेताना थोडं मोठंच घ्या। मला खूप छोटं पडलं पातेलं, पण मी त्यातच मॅनेज केलं, पुढे बघू शकता। आता वाटलेल्या साबुदाण्याच्या पेस्टमध्ये वेगळा काढलेला 2 वाटी साबुदाणा घातला आणि पळीने व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं। मग त्यात 2 वाट्या पाणी घातलं। तुम्ही पण मिश्रण किती घट्ट आहे त्याप्रमाणे पाणी घाला, कारण प्रत्येकजण किती साबुदाणा घेईल त्यावर पाण्याचे प्रमाण अवलंबून आहे। व्हिडिओमध्ये बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, फक्त जास्त पाणी घालू नका। आता पातेलं उचलून मीडियम गॅसवरती ठेवायचं। साबुदाणा शिजतोय तोपर्यंत पटकन सेम मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करायच्या, म्हणजे चिरून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि बरोबर त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालून एक स्मूथ पेस्ट करून घ्यायची। साबुदाणा गॅसवर ठेवून मला 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। आता साबुदाण्याच्या पेस्टमध्ये बटाट्याची पेस्ट ॲड करून चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं नीट मिक्स करून घ्यायचं। बटाटा शिजलेला आहे त्यामुळे जास्त शिजवायचं नाही, फक्त आपल्याला साबुदाणा तेवढा शिजवून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटं पुन्हा शिजवायचं आहे सगळं मिश्रण। तुम्ही मिश्रणाची थिकनेस व्हिडिओमध्ये बघू शकता। आता आपले मिश्रण व्यवस्थित शिजले आहे की नाही हे बघण्यासाठी पळीच्या बॅक साईडला चमच्याने किंवा चाकूने एक लाईन मारा। बघू शकता मिश्रण परफेक्ट शिजलेले आहे। आता गॅस बंद करा आणि जरा गार होऊ द्या। कोमट झाल्यानंतर आपल्याला कुरकुरे करून घ्यायचे आहेत। हे मिश्रण जवळजवळ मी 15 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे, आधीची 7-8 मिनिटं आणि नंतरची 5-6 मिनिटं। मी इथे घेतली आहे पायपिंग बॅग। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी स्वच्छ धुवून इथे वापरू शकता। एक ग्लास घेऊन पायपिंग बॅग त्यात ठेवून घेतली। पळीने मिश्रण त्यामध्ये घातले, व्हिडिओमध्ये बघू शकता। मिश्रण थोडं थोडंच भरा, कारण बाहेर येतं। पायपिंग बॅगची साईज मोठी असल्यामुळे मी त्याच्यामध्ये 4 पळ्यांचे मिश्रण ॲड केलेलं आहे आणि पुढचे टोक कात्रीने कापून प्लॅस्टिक शीटवरती तुम्हाला जाड किंवा पातळ, मोठ्या किंवा छोट्या लाईन मारून घ्या, जशा आवडतील तशा। त्याच प्रकारे मी सगळे कुरकुरे करून घेतलेत आणि 1 दिवस घरातच वाळवलेले आहेत पंख्याखाली। मग दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात चांगले वाळवून घेतले। हे कुरकुरे करून मला जवळजवळ 3 आठवडे होऊन गेले होते। तेव्हा ऊन कमी होतं, म्हणून मी लागोपाठ 3 दिवस उन्हात वाळवलेले होते आणि तयार झाले आपले उपवासाचे कुरकुरे। लास्ट 2 वीकपासून रेसिपी कमी येण्याचे कारण म्हणजे माझ्या मावस भावाचे लग्न होतं, त्यामुळे मीही घरात नव्हते। त्याचे मिनी व्लॉग पण मी लवकरच नक्की शेअर करेन।